आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील प्रवाशांसाठी तिकीट सवलती बाबतीत आत्ताच्या घडीची एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्यातल्या गाव, शहर, खेड्यापाड्यांना जोडणारी लालपरी ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी मानली जाते। वाट पाहीन पण एसटीने जाईन असे म्हणणारे या काळात देखील हजारो लोक आपल्या लाडक्या लालपरीची वाट पाहतात। अलीकडेच 1 जून रोजी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी 78 वर्षाची झाली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस सवलतीच्या तिकिटासाठी डिजिटल कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या एसटी महामंडळाकडून 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना अर्धे तिकीट तर 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास करता येतो। त्याशिवाय दिव्यांग बांधव, स्वातंत्र्य सैनिक, राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त पत्रकार, विद्यार्थी, पुरस्कार प्राप्त व्यक्ती, खेळाडू आदींना प्रवास करण्यास तिकीट सवलत दिली जाते। परंतु या सवलतीचा लाभ घेण्यासाठी यापुढे एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। अशातच राज्यभरातील प्रवाशांसाठी तिकीट सवलती संदर्भात एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। एसटी बस मधून प्रवास करताना तिकीट सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी येत्या 1 ऑगस्ट पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य म्हणजे बंधनकारक करण्यात येणार होते। मात्र अनेक पात्र प्रवाशांना नोंदणी करून देखील हे स्मार्ट कार्ड मिळालेले नाही। त्यामुळे सरकारने या एनसीएमसी कार्ड काढण्याच्या योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। अर्थात 1 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यभरातील पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन केले असले तरीही बऱ्याच लोकांना अद्याप देखील प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही। त्यामुळे प्रवाशांना सरकारच्या या तिकीट सवलत योजनेपासून वंचित राहावे लागू नये म्हणून याची दखल परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे। त्यामुळे तिकीट सवलत मिळवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काल बुधवारी म्हणजे बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून या संदर्भात एक ट्विट करून देखील सर्व प्रवाशांना माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।